मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार, राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीचा अर्ज, रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार, सूत्रांची माहिती. एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून 15% भाडेवाढ लागू, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरती मोठा भार. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण, उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटांमध्ये कापणं शक्य. महावितरणची वीज स्वस्त होणार, महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर, येत्या 5 वर्षांमध्ये घरगुती विजेचे दर 23% कमी होणार. अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यासावरून किन्नर आखाड्यामध्येच मतभेद, एका स्त्रीला महामंडलेश्वर का बनवलं असा किन्नर हेमांगी सखीचा आक्षेप. ममता कालपासून बनलीये श्री यमाई ममता नंदगिरी. भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू, अधिकाऱ्यांवरती कारवाईच्या मागणीसाठी अप्रेंटिस धारक आणि ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या, तर चौकशीसाठी एसआयटी स्थापन. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा मैदानात, सरसकट कुणबी प्रमाणपत्रांसह इतर मागण्यांसाठी आंतरवाली सराटीमध्ये 7वं आमरण उपोषण. मुंबईमध्ये आज सर्व जातधर्मीय आणि सर्व पक्षीयांचा निषेध जन आक्रोश मोर्चा, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा करणार निषेध. निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभर जिल्हा आणि तालुका स्तरावरती आंदोलन, काँग्रेसचे आजी माजी आमदार खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरामध्ये संविधान आणि भारत मातेचं पूजन, राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये वाजत गाजत मिरवणूक, सेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार पूजन. गुलेन बॅरी सिंड्रोमची केंद्राकडून दखल, 3 सदस्यीय पथक पुण्यामध्ये येणार, अजित पवारांनी अधिकाऱ्यांकडून घेतली जीबीएस आजाराची माहिती. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा दुसरा डाव 290 धावांमध्ये आटोपला, जम्मू काश्मीरला 205 धावांचं आव्हान, शार्दूलच्या 119 आणि तनुषच्या 62 धावांनी मुंबईची लाज राखली. भारत आणि इंग्लंडमधील दुसरा T20 सामना आज चेन्नईमध्ये, 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर. आणि माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमधल्या खासगी रुग्णालयामध्ये वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.